पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 12 जुलै. सामान्य काळातील 15वा रविवार. पहिले वाचन यशया अध्याय 55 ओवी 10 ते 11. परमेश्वर असे म्हणतो, पहा, पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ आणि हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून आणि ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाहीत. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. दुसरे वाचन रोमकरांस पत्र अध्याय 8 ओवी 18 ते 23. आपल्यासाठी जो गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती अपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे आणि वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कणत आहोत. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 13 ओवी 1 ते 23. येशू घरातून निघून समुद्रकिनाऱ्याशी जाऊन बसला, तेव्हा लोकांचे थवीच्या थवी त्याच्याजवळ जमले. म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखराने येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्याने का बोलता? त्याने त्यांस उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही आणि पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानाने ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो, पण ते त्याला समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे, खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो आणि ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट तर कोणी 30 पट असे देतो.
प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. आशेचे प्रतीक. बी हे आशेचे प्रतीक आहे. पेरणारा बी पेरतो याच आशेने की एके दिवशी ते बी भरपूर पीक देतील. प्रत्येक शेतकरी याच आशेवर जगत असतो. म्हणून दरवर्षी उत्तम बियाणे तो बाजूला काढून ठेवतो, जेणेकरून ती बियाणे पेरल्यावर भरघोस पीक मिळेल. परंतु त्या बियाण्यांची योग्यरित्या वाढ होण्यासाठी त्याला सुपीक जमीन, मुबलक पाणी, चांगली खते व अनुकूल हवामान लागते. या गोष्टी जर एखाद्या पेरलेल्या बीला मिळाल्या तर ती बी उत्तमच पीक देईल. आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी देवशब्द महत्त्वाचा आहे, परंतु त्या देवशब्दाचे रोज वाचन करायला हवे. त्यावर चिंतन करून त्यानुसार आपली वागणूक असायला हवी. असे केल्याने आपल्या जीवनाद्वारे आपण येशूला उत्तम फळ देऊ शकतो. म्हणून येशू सांगतो की आशा सोडू नका.